नमस्कार. तर आजकाल बघतो आपण लोकांना शॉर्टकट मारून वजन कमी करायचा प्रयत्न चालू आहे. खरेच शक्य आहे का? फक्त वजन जास्त आहे म्हणून इंजेक्शन्स घेऊन वजन कमी करायचं हे बरोबर आहे का? तर आपण बोलतोय ते इंजेक्शन म्हणजे सेमाग्लुटाइड इंजेक्शन. आपण आजकाल न्यूज पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये वाचतोय की लोक लग्नाच्या आधी सुद्धा वजन कमी करण्यासाठी शॉर्टकट म्हणून हे इंजेक्शन घेऊन वजन कमी करतायत. तर काही आजार नसताना हे इंजेक्शन घेऊ शकता का? तर नाही. कारण कुठलंही इंजेक्शन असू द्या त्याचा साईड इफेक्ट असणारच आणि ह्या इंजेक्शनमुळे वेट लॉस होतो म्हणून प्रत्येकाने इंजेक्शन घ्यायला पाहिजे असं नाही. तर हे शॉर्टकट बरोबर नाही. तर त्याला स्टेप बाय स्टेप जाणं महत्त्वाचं असतं. म्हणजे हे इंजेक्शन जे दिलेलं आहे सेमाग्लुटाइड इंजेक्शन, तर हे फक्त ज्यांना अनकंट्रोल डायबिटीस आहे, जास्त डोस इन्सुलिन घेत आहेत, वजन कमी होत नाहीये, सोबतच त्यांना ब्लड प्रेशर आहे आणि त्याबरोबर हार्टचाही आजार आहे आणि कधी कधी स्ट्रोक पण असू शकतो. तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतील, हे सगळे आजार असतील तर मग हे इंजेक्शन घेणं गरजेचं असतं. ॲज अ फर्स्ट लाईन इंजेक्शन म्हणून नाही, तर वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करणे आणि आहारामध्ये नियंत्रण करणे. त्याच्यानंतर मग ज्यावेळी तुम्हाला डायबिटीस असतो त्यावेळी हे इंजेक्शन हेल्प होतो. तर हे आम्ही फक्त त्या रुग्णांना इंजेक्शन देतो ज्यांना चालायचं होत नाही, गुडघ्याचा आजार असतो व वजन जास्त आहे. कोणीही उठून इंजेक्शन घेतला धोका वाढतो. ह्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे काय? सेमाग्लुटाइडचे साईड इफेक्ट्स म्हणजे मळमळ होणे, उलटी होतो. सिरियस साईड इफेक्ट्स म्हणजे पॅनक्रियाटायटिसचा रिस्क असतो. कोणीही शॉर्टकट मारायचा प्रयत्न करू नका. जे नॅचरली पॉसिबल आहे म्हणजे व्यायाम करणे, जेवणामध्ये बदल करणे, गोड पदार्थ टाळणे व सोबतच मांसाहाराचं सेवन कमी करणे. तर ह्या बेसिक गोष्टींमध्ये लक्ष देऊन आपलं वजन कमी करणे महत्वाचं आहे. म्हणजे हे लॉंग टर्म साठी चांगलं असतं. मग ते परत नंतर इंजेक्शन बंद केले की परत वजन वाढतो, त्यामुळे त्याचा तुम्हाला त्रास होणार आणि हे लक्षात घेऊनच तुम्ही पुढचं आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकता. धन्यवाद.